हे बघा, आम्ही बनवलेली मॅगी किती टेस्टी आहे. पण वेट, मी तुम्हाला दाखवते ही मॅगी कशी बनवली. सगळ्यात पहिलं भांडं घेतलं, त्यात माझ्या फ्रेंड्सने तेल टाकलं, मग पाणी टाकलं. पाणी गरम झाल्यावर त्यात मॅगी टाकून दिली. नंतर आलं याचा मेन इन्ग्रेडियंट, तो म्हणजे मॅगी मसाला. आणि मग मॅगीवर झाकण ठेवलं. 2 मिनिटांची मॅगी 10 मिनिट शिजवून घेतली. मॅगी शिजवतानाच इकडं माझं खाणं पण चालू झालं. आम्ही दुसरीकडे भेळ पण बनवायला सुरुवात केली. भेळीमध्ये फक्त चिंचेचं पाणी आणि ठेचा टाकला आणि भेळ रेडी. तोपर्यंत इकडं आमची मॅगी पण रेडी झाली होती. मस्त मॅगीवर आणि भेळीवर तडाखा मारला. तरी पण पोट काही शांत झालं नाही. म्हणून ठरवलं दूध नाहीतर कॉफी बनवायची. मग काय, परत पातेलं घेतलं. त्यात 1 किलोमीटरवरून दूध टाकलं, साखर टाकली आणि गरम करून प्यायला घेतलं. हे सगळं करतानाही खूप धुकं होतं. आमच्यातल्याच एकाला कॉफी प्यायची होती. मग त्याच दुधात कॉफी टाकून कॉफी रेडी. एकाला दुधाबरोबर पार्लेजी बिस्किट खायचं होतं, ते पण तयार करून घेतलं. हे सगळं करत असताना आमच्या गप्पा गोष्टी तर चालूच होत्या. त्यानंतर मस्त गप्पा मारत कॉफी आणि दूध एन्जॉय केलं. थोडं रिलॅक्स केलं. मॅगी, भेळ, दूध, बिस्किट असं झालं आमचं सिंहगडावरचं फूड ॲडव्हेंचर. तुम्ही गडावर जाऊन काही बनवलं आहे का? नक्की सांगा. बाय बाय.